तर अमरावतीमध्ये सुद्धा जलसंधारण विभागातर्फे जलसंधारण दिनानिमित्त वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही जनजागृती रॅली पंचवटी चौकातून निघणार असून शिवाजी महाविद्यालयाजवळ या रॅलीचा समारोप होणार आहे। या रॅलीमध्ये विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेचे सगळे अधिकारी, कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी आहेत। आज जलसंधारण दिन आहे आणि या निमित्त अमरावती शहरामध्ये वॉकेथॉन जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अमरावतीकर आणि जिल्हा परिषदचे कर्मचारी, अधिकारी, सगळेच कर्मचारी अधिकारी या वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत। जलसंधारण विभागातर्फे जलसंधारण दिनानिमित्त हा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर जनजागृती रॅलीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। अमरावती शहरातील पंचवटी चौकापासून याची सुरुवात झालेली आहे आणि शिवाजी महाविद्यालय जवळ या रॅलीचा समारोप होणार आहे। काय सांगाल, आज खूप चांगलं आयोजन केलेलं आहे? हो, 21 मे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जलसंधारण दिन म्हणून राबविला जातो। महाराष्ट्राचे जे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक साहेब यांचा हा जन्मदिवस असतो आणि त्यांनी या माध्यमातून पाण्याचं जे आपल्या जीवनामध्ये महत्त्व आहे, असं म्हटलं जाते की जल आहे तो कल आहे आणि जल ही जीवन आहे। निसर्गाने आपल्याला दोन महत्त्वाचे जे दान आहे, माती आणि पाणी, हे दिलेलं आहे आणि ज्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे। तर याचं निश्चितच आपण संवर्धन केलं पाहिजे आणि सुजाण नागरिक म्हणून जे आहे पाण्याचा प्रत्येक थेंब, मग तो शेतीमध्ये असेल, उद्योगामध्ये असेल, आपल्या दैनंदिन वापरामध्ये असेल, तो जर आपण वाचवला तर पुढची पिढी, पुढचं भविष्य आपण, देश आपण चांगल्या पद्धतीने घडवू शकतो। चांगला प्रतिसाद या जनजागृती रॅलीला आपल्याला पाहायला मिळते आणि अमरावतीकरांची गर्दी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।